वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत कशाबद्दल तर माहिती या संदर्भात आहे। माहिती खूप महत्त्वाची आहे। माहिती आहे कमी मार्क्स जर असले समजा आपल्याला, ठीक आहे, तर कमी मार्क्स असून सुद्धा निवडीची शक्यता असते का, आणि विशेष म्हणजे कमी मार्क्स असून सुद्धा निवड कशी होईल या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। ठीक आहे, जर तुमचा स्कोर कमी आहे आणि त्यावेळेस जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपली शिक्षक भरतीमध्ये निवड व्हावी तर त्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतील त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। नेमका आपला स्कोर कमी आहे, मग आपण काय करायला पाहिजे, कशा प्रकारे करायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत, हे जे प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये पडलेले याचे उत्तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दोन ऑप्शन असे आहेत की जे मी तुम्हाला सांगेल, रामबाण उपाय म्हटलं तरी चालतं। ते दोन ऑप्शन जर तुम्ही केले तर निवडीची शक्यता आहे ती जास्तीत जास्त वाढू शकते। ठीक आहे, कोणते ते दोन ऑप्शन आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि बाकीच्या चॅनलची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। नवीनच हिंदी चॅनल सुद्धा ओपन केलं आहे आपण, ते सुद्धा सुरू होणार आहे, त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्या चॅनलला, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो। ठीक आहे, आता सगळ्यात अगोदर कालची एक गोष्ट सांगून देतो तुम्हाला। कालच्या तारखेमध्ये जे आहे आपण कोर्स जो आहे लॉन्च केलेला आहे। तुम्हाला नंबर माहीत नसेल मोबाईल नंबर, तर हा मोबाईल नंबर आहे 8806243458। हा जो मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही जो आहे तुम्हाला सांगितलेलं आहे मी पर मंथ 200 रुपीज जे आहे तुम्ही गुगल पे किंवा फोन पे करू शकता, आणि तो जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही मला व्हॉट्सअपला सेंड करा। याच नंबरवर तुमची रजिस्ट्रेशन जे आहे तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल, आणि तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला मिळून जाणार। ठीक आहे, तर कोर्स जो आहे नक्की जॉईन करा ज्यांना गरज आहे त्यांना, आणि बाकीच्यांना गरज नाहीये, ज्यांना गरज नाहीये त्यांनी नाही केलं तरी चालतो। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे, कोणकोणते ते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बघा। तर पहिला जो मुद्दा आहे तो आहे जर तुमचा स्कोर थोडा कमी आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं बघा। तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुमचा टेट परीक्षेचा जो स्कोर आहे त्याचा अनालिसिस करा व्यवस्थित। म्हणजे तुमचा स्कोर तुम्हाला माहित आहे, ठीक आहे। आता मला सांगू नका स्कोर किती आहे किती नाही, कमेंटमध्ये तुम्ही तुमचा स्कोर बघायचा आहे, त्याचा अनालिसिस करायचं आहे। आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ एक स्कोर आहे, मी माझ्या मनामध्ये एक स्कोर धरला आहे आणि त्या स्कोरचं मी अनालिसिस करणार आहे। ठीक आहे, मग त्यावेळेस काय करायचं, वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, वर्ग 9 ते 10 आणि वर्ग 11वी 12वी यापैकी आपण कोणत्या ठिकाणी जे आहे व्यवस्थित आणि आपल्यासाठी आपली निवड होऊ शकते किंवा चान्सेस जास्त आहेत होण्याचे, अशी गोष्ट जी आहे ती अनालिसिस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला समोर फ्युचरमध्ये ते कामा येणार आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, तुम्हाला तुमचा स्कोर जो आहे टेटचा स्कोर, तो जो स्कोर आहे तुमचा त्याचा अनालिसिस करा आणि कोणत्या वर्गासाठी तुम्ही व्यवस्थित तुमची निवड होऊ शकते ते बघा। ठीक आहे, दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे पवित्र पोर्टलवर लवकरच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होईल। पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना खूप सारे उमेदवार चुका करतात, ती चूक तुम्हाला करायची नाहीये। ठीक आहे, आणि त्यामध्ये ती गोष्ट कोणती आहे ती सांगतो तुम्हाला। पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू होईल तर रजिस्ट्रेशन व्यवस्थितपणे करायचं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होऊ द्यायची नाहीये। ठीक आहे, त्याच्या संदर्भात व्हिडिओ बघू शकता तुम्ही यूट्यूबवर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा फॉर्म जो आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या। जास्तीत जास्त मुलं स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करतच नाही। ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांची निवड जी आहे होण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो किंवा जाहिराती त्यांना दिसत नाही। ठीक आहे, तर फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय करायचा आहे। तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आता आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। आता याच्यानंतरचे जे मुद्दे आहेत ते खूप महत्त्वाचे आहे, काळजीपूर्वक ऐका। ठीक आहे, तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, अगोदर हा मुद्दा सांगून देतो तुम्हाला तिसरा मुद्दा, नंतर चौथ्या मुद्द्यापासून महत्त्वाचे जास्त मुद्दे आहेत। ठीक आहे, तिसरा जो मुद्दा आहे तो आहे डॉक्युमेंट्स जे आहेत तुमचे, तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत पवित्र पोर्टलवर, तर ते डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्यवस्थित ठेवा। टोटल डॉक्युमेंट्स लागणारे तुमचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे, नसतील तर ते जे आहे त्याची व्यवस्था करा काही ना काही। ते डॉक्युमेंट्स जे आहेत ते लागणार आहे व्यवस्थित डॉक्युमेंट्स ठेवा, आणि ते जतन सुद्धा व्यवस्थित करून ठेवा, आणि तुम्हाला ते अपलोड सुद्धा व्यवस्थित करायचे पवित्र पोर्टलवर, त्याचा सिरियल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा। ठीक आहे, आता चौथी जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला नॉर्मल गोष्टी ज्या आहेत त्या आता सांगितल्या। रजिस्ट्रेशन टेटचा स्कोर त्याचा अनालिसिस करा, रजिस्ट्रेशन, नंतर डॉक्युमेंट्स, आणि सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते पॉईंट नंबर 4। चौथा जो मुद्दा आहे तो आहे आता इथून समोर तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, ह्या गोष्टी करायच्या जेणेकरून तुमची निवड होण्यासाठी मदत होणार आहे। ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे मुद्दा क्रमांक 4 काय आहे, ज्या जाहिराती येणार आहेत पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्या तर काय करायचं, जाहिराती आल्यानंतर तुम्ही विचार करायचा तुमचा जो स्कोर आहे तर तुमच्या स्वतःच्या स्कोरनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमची निवड होणार आहे का। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमची निवड होत असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यासाठी पसंतीक्रम देऊ शकता, किंवा मग अशी गोष्ट बघायची की इतर कोणते असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये जे आहेत उमेदवार शक्यतो जात नाही, त्या जिल्ह्यांची निवड करू शकता तुम्ही। ठीक आहे, आणि त्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायचे आहेत जाहिरातींना। ठीक आहे, कळालं चौथा मुद्दा काय आहे काय नाही। ठीक आहे, मुद्दा क्रमांक 5
मुद्दा क्रमांक 5 असा आहे, काय करायचं आहे, जास्त रिक्त जागा कोणत्या ठिकाणी आहे आणि कमी रिक्त जागा कोणत्या ठिकाणी आहे ही गोष्ट सुद्धा जी आहे सगळ्यात अगोदर तपासून बघा. ज्यावेळी जाहिराती येतात तर जाहिराती आल्यानंतर तुम्हाला कळते की या जिल्हा परिषदेच्या एवढ्या जागा आहेत, सांगली जिल्हा परिषदेच्या एवढ्या जागा आहेत, पालघरच्या एवढ्या आहेत, ठाणेच्या एवढ्या आहेत, पुण्याच्या एवढ्या आहेत. मग ज्या जिल्हा परिषदांमध्ये जास्तीत जास्त जागा आहेत त्या जिल्हा परिषदा किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका, ठीक आहे, त्या लक्षात ठेवा. जास्त रिक्त जागा कुठं आहे आणि कमी रिक्त जागा कुठं आहे. जिथं कमी रिक्त जागा आहे तिथे विद्यार्थी कधी कधी काय करतात, पसंतीक्रम देत नाही, तिथं तुम्ही पसंतीक्रम द्यायचे. आणि जिथे जास्त रिक्त जागा आहे तिथं सुद्धा वॅकन्सी जास्त आहे, तिथं पॉसिबिलिटी जास्त असते सिलेक्ट होण्याची, ठीक आहे. तिथं सुद्धा तुम्हाला जे आहे तुमचा नंबर लागू शकतो. म्हणजे तुम्हाला जास्त रिक्त जागा कुठं आहे आणि कुठे कमी रिक्त जागा आहे जिथे आपला नंबर लागू शकतो, त्या गोष्टी तुम्हाला जाहिराती आल्यानंतर सगळ्यात अगोदर बघायच्या आणि त्याचं ॲनालिसिस करायचं, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहे तिथं बघायचंच आणि सोबत आपल्या कास्टसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहे ते बघायचं आणि त्यानुसार पसंतीक्रम द्यायचे, ठीक आहे. आता मुद्दा क्रमांक 6 मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटचे जे 2 ऑप्शन असणार आहे ते रामबाण उपाय आहे. कोणते बघा. आता जर समजा तुमचा स्कोर खूपच कमी आहे, ठीक आहे, तुमचा स्कोर समजा जेमतेम आहे किंवा कमी आहे, तर त्यावेळेस काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं ऑप्शन तुमच्याजवळ जे ऑप्शन आहे ते आहे कॉम्बिनेशन ठेवायचे. तुम्हाला कॉम्बिनेशन कशाचं, जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा नगरपालिका, म्हणजे थोडक्यात जिल्हा परिषदेला सुद्धा पसंतीक्रम द्यायचे तुम्हाला आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट ज्या आहेत किंवा खाजगी संस्था ज्या आहेत त्यांना सुद्धा पसंतीक्रम द्यायचे. यदा कदाचित तुमचं जर जिल्हा परिषदेला काम नाही झालं तर तुमचं खाजगीमध्ये काम होऊ शकतं. त्याच्यामुळे झडपीला जास्त शक्यता ठेवू नका की झडपीला माझा नंबर लागेल, तरीसुद्धा तुमचा खाजगीमध्ये नंबर लागू शकतो, ठीक आहे. तुमचा स्कोर जेमतेम असल्यामुळे किंवा कमी असल्यामुळं तुम्ही खाजगीमध्ये तुमचा स्कोर कमी असल्यामुळे तुमचा नंबर जो आहे 101% जे आहे तिथे लागू शकतो. कशामध्ये, खाजगीमध्ये. त्याच्यामुळे जिल्हा परिषद आणि खाजगी या दोघांचं कॉम्बिनेशन ठेवा, दोघांना पसंतीक्रम द्यायचे. असं नाही करायचं की फक्त जिल्हा परिषदा किंवा विदाऊट इंटरव्ह्यूलाच पसंतीक्रम द्यायचे आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागा ज्या आहेत खाजगीच्या त्या सोडून द्यायच्या. तसं करायचं नाही, खाजगीला सुद्धा पसंतीक्रम द्यायचे. काही खूप साऱ्या अशा शाळा आहेत जिथं पैसे घेत नाही, त्या शाळांना तुम्ही पसंतीक्रम द्यायचे आणि शक्यतो पैसे द्यायचेच नाहीत. पवित्र पोर्टल थ्रू आपण जातोय, ठीक आहे. पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे आता मुद्दा क्रमांक 7, शेवटचा मुद्दा जो आहे तो, आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हा जर केला तुम्ही तर नोकरी जी आहे मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त शक्यता आहे, ठीक आहे. चान्सेस खूप वाढतात येणं. कोणता आहे मुद्दा बघा, पसंतीक्रम देणे. ज्यावेळेस तुम्ही जाहिराती येतात, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन होतं, तुम्ही स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करता, नंतर जाहिराती येतात आणि जाहिराती आल्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे सांगतात, ठीक आहे. पसंतीक्रम देताना करायचं काय, ठीक आहे. आता ही माहिती व्यवस्थित आहे का, पसंतीक्रम देताना योग्यपणे द्यायचे, अचूक द्यायचे, व्यवस्थित द्यायचे आणि बरोबर द्यायचे. याचा अर्थ काय होतो बघा. आता समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणत्या ना कोणत्या वर्गासाठी, समजा उदाहरणार्थ तुमचा स्कोर जो आहे त्यानुसार वर्ग 11वी 12वी 9वी 10वी 6 ते 8 आणि 1 ते 5 तुम्हाला माहीत आहे की तुमचा स्कोर ॲक्च्युली किती आहे काय आहे, त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, सगळ्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायचे आहेत. 11वी 12वीला सुद्धा द्यायचा, 9वी 10वीला सुद्धा द्यायचा, 6 ते 8ला सुद्धा द्यायचा आणि 1 ते 5ला जर तुमचं D.Ed असेल तर 1 ते 5ला सुद्धा द्यायचं, ठीक आहे. आता काही विद्यार्थी काय करतात ते सांगतो तुम्हाला. जे विद्यार्थी ज्यांचा स्कोर समजा 140 150 आहे किंवा 135 आहे किंवा 140च्या आसपास आहे किंवा 132च्या आसपास आहे, ते विद्यार्थी काय करतात, फक्त 11वी 12वीला प्रिफरन्स देतात. त्यांचं असं म्हणणं असतं की फक्त आम्हाला 11वी 12वीची जागा पाहिजे ज्युनियर कॉलेजची किंवा मग 9वी 10वीची जागा पाहिजे. ते 6 ते 8ला किंवा 1 ते 5ला प्रिफरन्स देतच नाही, ठीक आहे, खालच्या जागेसाठी. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, ज्या ठिकाणी ते पसंतीक्रम देत नाही त्या ठिकाणी तुम्ही स्वतः पसंतीक्रम द्यायची, ठीक आहे, जेणेकरून तुमची निवड होण्याची शक्यता जास्त असते. आता अजून एक गोष्ट सांगतो, जे समजा हायेस्ट स्कोअरवाले 160 155 किंवा 150 ज्यांचा स्कोअर आहे किंवा 164 170, तर त्यांना 11वी 12वीच्या जागेसाठी ते अप्लाय करतात. त्याच्यामुळे त्यांची वॅकन्सी तिथं फिलअप होते, त्यांना त्या जागा मिळतात. आणि तुमचा जर स्कोअर कमी आहे तर त्यावेळेस काय करायचं, समजा 120 125 तुमचा स्कोअर आहे किंवा 110च्या आसपास जरी असला तरीसुद्धा काय करायचं, सगळ्या ठिकाणी 11वी 12वीला सुद्धा पसंतीक्रम द्यायचा, तिथं तर लागणारच नाहीच आपला नंबर, ते सोडून द्यायचं. 9वी 10वी तिथं सुद्धा कॉम्पिटिशन असेल थोडीफार, आणि नंतर 6 ते 8 आणि 1 ते 5च्या जागा जिल्हा परिषदेच्या जास्त असतात, विदाऊट इंटरव्ह्यूच्या असतात, तिथं पसंतीक्रम जास्त द्यायचा. मी तुम्हाला पहिलं काय बोललो, पसंतीक्रम देताना योग्यपणे द्यायचे, अचूकपणे द्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित आणि बरोबर द्यायचं. तुम्ही जर म्हणलं पसंतीक्रम कसे द्यायचे, त्या संदर्भात ज्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि पसंतीक्रम येईल तर त्यावेळेस मी तुम्हाला एक स्पेशल जर व्हिडिओ मागितला तुम्ही तर स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला त्याच्यावर बनवून देईन, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे सगळ्यात शेवटची जी गोष्ट आहे पसंतीक्रम, ते व्यवस्थित आणि योग्यपणे आणि अचूकपणे द्यायचे, ठीक आहे, जेणेकरून तुमची निवडीची शक्यता जी आहे ती जास्तीत जास्त वाढणार आहे. आणि हां, जिल्हा परिषद आणि खाजगी दोघांना पसंतीक्रम द्यायचे, ठीक आहे, कॉम्बिनेशन दोघांचं ठेवा. असं नाही की जिल्हा परिषदेच्या जागांसाठीच माझा विचार होणार तर मी जिल्हा परिषदेलाच पसंतीक्रम देणार, असं नाही. जिल्हा परिषदेसुद्धा ठेवा आणि खाजगीला सुद्धा ठेवा. जिल्हा झडपेला नाही झालं काम तर खाजगीला होऊ शकते, ठीक आहे.
तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही इन्फॉर्मेशन होती. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल, बाकीचे जे चॅनल्स आहेत त्या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. आणि नवीन जे चॅनल आहे हिंदी चॅनल सुरू करतोय आपण लवकरच कॉन्टेंट क्रिएटरसाठी किंवा ॲक्च्युली सेल्फ माझं स्वतःचं चॅनल आहे किंवा असणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तर हिंदीचे चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि तुमचे काही डाऊट्स, डिफिकल्टीज असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.